ते बघ ते काय करतायत. ते जे आपण करतोय, किती मग्न आहेत ते. ना कोणाची भीती ना कोणाची पर्वा. आणि नाही गरीब श्रीमंतीची भिंत. हे असं बोलून या सुंदर क्षणांना गालबोट नको लावूस गौतम. जर माझा अशाच क्षणांमध्ये मृत्यू झाला तर. आपण कधीपर्यंत हे स्वप्नांचं जाळं विणत राहायचं? कधीपर्यंत? किती सुंदर असतात स्वप्न. हो, पण स्वप्न स्वप्न असतात. डोळे उघडताच तुटून जातात. ती पहा, ती उंचशी भिंत जी तुझ्या डॅडीच्या श्रीमंतीची रखवालदार म्हणून उभी आहे. तीच भिंत आपल्या दोघांच्या मध्ये म्हणाल. मग तोडून टाक या भिंतीला. आज जर तू हिंमत करून साथ दिलीस तर ही भिंत स्वतःहून तुटू शकते. मी? हो, तूच. प्रायश्चित्त करण्याची अशी संधी पुन्हा नाही मिळणार मृणाल. फक्त एकदा हिंमत करून पहा. आपल्या मुलीचं आयुष्य वाचव. जागी हो मृणाल, जागी हो. कबीर साहेब, सर, या काय अजून फाईल्स आहेत. या सुद्धा पाहून घ्या आणि डॉक्टरिंग करून घ्या. ठीक आहे. आय एम सॉरी, मी तुमचा खूप वेळ घेतोय. नाही, इट्स ऑल राईट सर. पण काय करू शकतो. वेळ खूप कमी आणि चित्तरंजन साहेब येण्याच्या आधी कामं संपवायची आहेत. हे तर माझं कामच आहे सर. बसा. थँक्यू सर. हे तू लेपर्डिसच्या ड्रॉपिंग्सना नीट मोजलं नाहीयेस. हे बघ, जुन्या रिसर्चमध्ये केवढं सेंटीमीटर्स आहेत आणि तू केवढे लिहिलेस. कळत नाही कॅल्क्युलेशनच्या वेळेला मुलींना होतं काय. नाही, मी चुकूच शकत नाही. माझे कॅल्क्युलेशन्स एकदम बरोबर आहेत, एकदम बरोबर. आता तू माझा मार खाशील. अभ्यास करताना मला टाइमपास अजिबात आवडत नाही. स्वप्न तर PhDची बघतीयस आणि एकही डायग्राम नीट नाही काढतायत. आय एम सॉरी. माहित नाही आजकाल माझं डोकं सरळ का नाही चालत आहे. आता काय प्रॉब्लेम आहे तुला. जो राहू तुला खायला आला होता तो तर टळला. नाही, खरंच सांगतेय. हे बघ, माझे ओरिजिनल नोट्स बघ. कॅल्क्युलेशन बरोबर आहे की नाही. हां, हे तर बरोबर आहे. मग यार, तू पण ग्रेट आहेस. तुझ्या या निष्काळजीपणामुळे सगळं खराब होईल. बरं डॉक्टर साहेब, अशी चूक कधीच नाही होणार. विश्वास ठेव. मला माहितीये नाही ठेवणार. अच्छा जी मैं हारी, चलो मान जाओ ना. काय करू? कान पकडू? हे बघ, पकडले कान. उठा बशाही काढू शकते. हे भगवान, हे काय वेडी मुलगी पदरात पडली आहे. उठा बशाही नाही. बरं चल, मग कोंबडा होऊ मी. कुकू कुकू कू. ते तर तू बनूच शकत नाहीस. का? आणि बनलीस तरी कोंबडी बनशील, कोंबडा नाही. सॉरी. हे घ्या, चहा पिऊन घ्या. एकदम फ्रेश वाटेल. थँक्यू. सकाळपासून या कागदांबरोबर I खेळत know. बसलाय. थँक्यू आई. मला तुझ्या चहाची खूप गरज होती. तुझ्या या लाडकीनं तर माझं डोकंच फिरवून ठेवलंय. हा मुलगा इतकं खोटं बोलतो ना. जर कुणाजवळ डोकं असतं तर ते रिकामं झालं असतं, पण ह्याच्याकडे तर डोकंच नाहीये. रिकामं काय होणार. आई प्लीज या मुलीला इथनं घेऊन जा. नाही, विचार करण्यासारखी गोष्ट आहे आई, आणि खरी गोष्ट आहे. अच्छा. मारून टाकीन तुला मी. सोड मला. काय करतोयस तू? आज तर मारूनच टाकीन तुला मी. हा बाहेर काय आरडाओरडा आहे? सर, ते पाठी नोकर लोक राहतात. हा. बस ते आपली नाही सर, दुसऱ्या इस्टेटवाल्यांचे आहेत. सोडा मला. आज नाही सोडणार हिला मी. आता मारूनच टाकतो. मालकीण, काहीतरी करा. ते तिला मारून टाकतील. कोणाबद्दल बोलतीयस? माहिती नाही माळीला काय झालंय. त्यांनी त्याच्या बायकोला खूप मारलंय, खूप जास्त मारलंय. तिला केसांनी फरफटत घेऊन तिच्या खोलीकडे गेलाय. तिला तो मारूनच टाकेल. बरं चल, मी बघते काय चाललंय. आज जिवंत नाही सोडणार. मारून टाकणार आहेस का मला? काय चाललंय? बंद कर सगळं. अरे काय करतेस तू? अगं सोड त्याला. तुला लाज वाटत नाही माझ्यावर हात उगारायला? लागेल. मला मारतोस आता, दाखवतेस तुला. मारून टाकीन तुला. बंद कर सगळं. ह्याला समजावा मालकीण. खूप सहन केले त्याचे अत्याचार. तू काय समजतोस? माझ्यामध्ये हिम्मत नाहीये. मी काय मेलेला जनावर आहे? मी सांगितलं बंद कर सगळं. मी काय केलंय? काय केलंय मी? विचारा ह्याला. कोण होता तो? अरे देवा, कोण होता तो?
माझ्या गावातून एक माणूस आलेला माझी विचारपूस करायला. 2 मिनिट बसून त्याच्याशी बोलले काय, हा तर मला मारायलाच निघालाय. तुला लाज वाटली पाहिजे. मालकीणबाई समोर उभे आहेत आणि तू काय बडबडतीयस? या सुद्धा एक स्त्री आहेत आणि एका स्त्रीचं दुःख त्या नीट समजू शकतील. आज तर तू मालकीणबाईंमुळे वाचलायस. याच्या पुढे जर माझ्यावर हात उगारलास ना, तुला जिवंत सोडणार नाही मी. बस बस, आता पुरे झालं. बाहेरून घरात पाहुणे आले आहेत, त्यांनी ऐकलं तर त्यांना काय वाटेल? घरंदाज लोकांकडे काय अशी नोकरे काम करतात? ती आता साहेबांना सांगेल. समज माझी नोकरी गेली, आता खाणार काय? थोडासा मार काय दिला, ओरडून ओरडून आकाश पाताळ एक केलंस. कोणी? मी? तुझी चूक तर तुला दिसतच नाही. चल आता मालकीणबाईंची माफी माग. तुझ्यापेक्षा तर त्या माळ्याची बायको चांगली आहे म्हणाली. बघितलेस आपल्या मनातली भडास कशी काढली तिने? आतल्या आत दाबून तरी ठेवत नाहीये ती. झालं हे सर. हं, सर्व फाईलची डॉकिंग केली आहे मी. गुड. सर, तुम्ही बऱ्याच दिवसांपासून कामामध्ये इतके बिझी आहात की बाहेर जायची संधीच नाही मिळाली. हा रिअली आपण कुठेच गेलो नाही. म्हणूनच सर, मी काय केलं, इथल्या काही सुंदर साईट्सचे मी थोडे फोटो आणलेत. हां, हे घ्या. या फोटोजना बघून तुम्ही ठिकाण निवडा. याने तुमचा वेळ वाचेल आणि आपण तिकडेच जाऊ. किती मेटिक्युलस, किती योग्य माणूस आहात तुम्ही. प्रत्येक काम किती परफेक्शनने करता. आय मस्ट से मिस्टर प्रकाश इज अ लकी मॅन टू हॅव यू ॲज अ सेक्रेटरी. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. अच्छा, येतो मी सर. ओके, गुड बाय. ओके सर, बाय बाय. नाहीतर काय. अरे काय झालं? काही नाही. हे अचानक इकडे कसे थांबले? तुम्ही घरी चाललात की आणि कुठे? नाही, घरी चाललीये. हे मिस्टर अविनाश आहेत, माझे को रिसर्च. हॅलो, हॅलो. मला कबीर सहानी म्हणतात. यांच्या वडिलांचा प्रायव्हेट सेक्रेटरी.